काल तर हद्द झाली. पार्कात फिरायला म्हणून गेलो तर हा माणूस कुठे गायबच झाला. आता मी शोधू तरी कसं? दोघांचेही फोन माझ्याकडेच होते. 5 वाजता पार्कात गेलेलो, 8 वाजले तरी तिथेच होतो. म्हणजे मी तरी होते. पार्क बंद व्हायची वेळ झाली तरी यांचा पत्ता नव्हता. सगळीकडे शोधून झालं. अगदी पार्क पालतं घातलं. मी वॉचमॅनला आणखी थोड्या वेळाने पार्क बंद करायची विनंती केली. बिचाराने तसं केलं सुद्धा. कंटाळून मी घरी आले आणि पाहते तर काय, हा माणूस घरी. असा राग आला मला. विचारलं तर म्हणे, मला माहित नाही मला काय होतं. असं कधी होतं का? काहीही टेप लावणार आणि मी ऐकणार. एवढी काही मी ही नाही. काल बरेच दिवसांनी तोषा भेटला. अपर्णा गणपतीला गावी गेलीये म्हणून मीच बोलवलं त्याला घरी. एकाच इमारतीत कामाला असून देखील आम्ही महिना भेटत नाही. म्हणजे काय, त्याने मस्त चिल्ड बिअर आणलेली, सोबत चिकन टिक्का आणि फ्राईड काजू. जबरदस्त. खरं तर मला अनामिकाबद्दल कुणालाच काही सांगायचं नव्हतं, पण मीच तिच्याबद्दल कन्फ्यूज होतो. ती सत्य आहे की भास, तेच अजून मला कळलेलं नव्हतं. इतकी आमची भेट वरवर झाली होती. अजूनपर्यंत आमच्यात काहीच बोलणं नव्हतं. मग याला स्वप्न म्हणायचं नाही तर काय? आज याचा सोक्षमोक्ष लावायचाच म्हणून मी तोषाला सगळं खरं सांगून टाकलं. साल्याला माझ्यावर विश्वासच नाही. अरे मी काय स्वतःची गोष्ट रचून सांगतोय? हा काय टाइमपास चाललाय का माझा? त्याला सिरियसनेस कळतच नाही अजून. म्हणतो कसा, तुझ्या मनाचे खेळ आहेत. ती सेकंड फ्लोअर वाली तुला बायकोच्या रूपात दिसत असेल. अजून पुरता एक ग्लास पण संपला नव्हता आणि तोषाला इतक्यातच चढली होती. मी त्याला मला दिसत असलेली अनामिका समजावून सांगितली. तिचा स्पर्श, तिच्या नजरेत मला दिसत असलेले ते आव्हान, हे खोटं असेल का असं विचारलं. त्याने माझ्याकडे पुरावे मागितले. पुराव्यासाठी डोक्यात उठणाऱ्या असह्य वेदनांपलीकडे माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. त्याला म्हटलं, बघ, आता जर मला तिची आठवण आली तर मी लगेच तिच्यासमोर उभा राहू शकतो. पण शिट, इथेही दुर्दैवी आड आलं. कशाखाली कडवट बियर चिकन उतरत असताना कवेत ती असायला हवी होती असं प्रकर्षाने वाटलं. पण यावेळी काही ती आली नाही. नशेतच कधीतरी आम्हा दोघांना झोप लागली. गावी वेळ कसा गेला काही समजलंच नाही. सासरी जायचं जीवावर आलंय, पण जायला तर हवं. यांची खाण्यापिण्याची आबाळ होत असेल. सासूबाई नाहीत, मीही नाही. उद्या यांचे आई बाबा न्यायला येणार आहेत घरी. सासूबाई भेटतीलच तिथे, तेव्हा त्यांच्या कानावर घालीन यांचे प्रताप. सासू सासरे काही लपत नसतील ना आमच्यापासून? हल्ली यांचं वागणं जरा विचित्रच वाटतं. खूप एकटे असतात. मला काळजी वाटते यांची. मोबाईलला पण हात लावत नाहीत. ऑफिसच्या दांड्या सुरू झाल्यात. आजकाल ती मला रोज भेटते. मी तिच्यासोबत असतो आणि इथे मला सर्व शोधत असतात. ते जग वेगळं आहे. ती वेगळी आहे. वेगळीच आहे. तिची आव्हानात्मक नजर माझ्या बायकोमध्ये कधीच दिसत नाही. सकाळी आंघोळीला गेलो, मनात तिचे विचार होते. विचारातच आंघोळ उरकली. टॉवेल गुंडाळला आणि पुन्हा मस्तकात तीच कळाली. तिचं बोलवणं आलं, अनामिकेचं. बाथरूमच्या भिंतीच्या आधाराने कसा बसा सावरलो. मस्तकात कळा येत होत्या. डोळे गच्च मिटून घेतले. दोन्ही हातांनी डोकं दाबून धरलं आणि अचानक अंगाला गार वारा झोंबू लागला. हलकेच डोळे उघडले. मी एका देवळाजवळ होतो. देऊळ काळ्या पाषाणात कोरून काढलेलं, खूप पुरातन वाटत होतं. हिरवळीच्या पार्श्वभूमीवर ते आणखी उठून दिसत होतं. देवळातलं वातावरण प्रसन्न होतं. बाहेरूनही मला ते जाणवत होतं. मी गाभाऱ्यात गेलो.
आत अनामिका होती. तिची पूजा चाललेली. बहुतेक नुकतीच न्हालेली होती. ओला केशसंभार तिच्या गोऱ्या पाठीवरून रुळत होता. माझी चाहूल लागल्याने तिने मान वळवली. तेच चिरपरिचित घाळ हसू म्हटले. शुभ्र ओल्या वस्त्रांनीशी ती पूजेला बसली होती. ओल्या वस्त्रातून देहाचं मादक दर्शन घडत होते. गाभाऱ्यात गेलो. नकळत हात जोडले गेले. डोळे बंद करून उभा राहिलो. बऱ्याच वेळाने डोळे उघडले तर ती समोर उभी होती. निघायचं? ती नजरेनच विचारत होती. तिची पूजा आटोपली होती. देवळाबाहेर पडताच माझं माझ्या कपड्यांकडे लक्ष गेलं. निव्वळ टॉवेल गुंडाळून होतो मी. ती गालातल्या गालात हसत मला नखशिकांत न्याहाळत होती. आम्ही चालू लागलो. तिच्या नजरेची भाषा एव्हाना माझ्या परिचयाची झाली होती. आमच्या भेटीचं एक खास वैशिष्ट्य होतं. आमच्यात फारसा संवाद होत नसे, तरीही मला तिची मुख भाषा आपसूक कळायची. अनामिका मला एका रम्य जागी घेऊन गेली. देवळा पलीकडे लहान सहान झुडपं होती. रंगबिरंगी फुलं उगवली होती. मधूनच कसली कसली उंच झाडे होती. त्याच्या फांद्या खाली लोंबत होत्या. चालता चालता एका झाडापाशी आल्यावर मला जाणवलं ती मागेच राहिली. मी मागे वळालो. झाडाला टेकून ती मला एकटक पाहत होती. माझ्या उघड्या अंगावर फिरणारी तिची नजर काही वेगळंच सांगत होती. त्या नजरेत उघड आव्हान होतं जे मी टाळू शकलो नाही. मी 2 टांगात तिच्या जवळ गेलो. आवेगाने तिला मिठीत घेतलं. तिचं सर्वांग शहारलं होतं. ओल्या कपड्यांनी ती गारठली होती. नकळत कपड्यांचा अडसर दूर झाला. मन जुळली होती. आज शरीर देखील जुळली. तिच्या आरसपानी सौंदर्याचा यथेच्छ भोग ती मला देत होती. तिचा रेशमी केशसंभार माझ्या छातीवर पसरला होता. कितीतरी वेळ आम्ही अवर्णनीय सुख अनुभवत होतो. हळूहळू डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. डोकं जड झालं. डोळे उघडले तर मी बाथरूम मध्ये होतो. बाथरूमला दरवाजा नव्हता. तो तोडला होता. आधारासाठी चाचपडताना धक्का लागून सोपकेस पडली. आवाज ऐकून बायको धावत आली आणि आल्या पावली डोळे झाकून पुन्हा पळाली. तोशाला मी याबाबत सांगून पाहिलं. त्याला वाटतंय मला वेड लागलंय. म्हणतो निशी, तुझा निशाणा चुकला एवढं नक्की, पण म्हणून काय स्वप्नात पण निशाणेबाजी करायची? एरवी त्याची निशी हाक मला आवडत नाही, पण हल्ली माझं लक्षच नसतं. ऑफिसात, घरी, कुठेच नसतं. हे जग खरं की ते? अनामिकेचा रसरशीत स्पर्श अजूनही माझ्या स्मरणात आहे. तिची सर कधीतरी अपहरणाला येईल का? मी शरीराने जरी इथे असलो तरी मनाने, विचाराने तिच्याकडेच असतो. कुणाला सांगून खरं वाटत नाही. काल सकाळी हे अंघोळीला म्हणून गेले आणि कुठे गायबच झाले. बराच वेळ बाहेर येईनात म्हणून मी आवाज देऊन पाहिलं तर काहीच रिप्लाय नाही. नेमका यांच्या मित्र तोषा घरी आला. त्याला परिस्थिती सांगितली. त्याने हाका मारल्या. कंटाळून मग दरवाजा तोडला तर हे आतमध्येही नाहीत. मग गेले कुठे? ऑफिसला उशीर होत होता म्हणून तो निघून गेला. दुपारपर्यंत वाट पाहू म्हणाला. जास्त वाट पाहावी लागली नाही मला. मी विषण्णपणे गॅलरीत बसले होते. तितक्यात बाथरूममधून काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी धावतच गेले. पाहते तर हे खाली डोकं धरून बसले होते. कपडे सुद्धा घातले नव्हते. मी तशीच मागे पळाले. यांच्या मित्राला फोन करून सांगितलं हे परत आल्याचं. आता मात्र यांना डॉक्टरची गरज आहे असं वाटतं. लवकरात लवकर उपचार करायला हवेत. सासूबाई कधी येणार काय माहीत. माझ्या एकटीच्याने हे निभावणार नाही एवढं नक्की. आई बाबा घरी आले. खूप खुश आहेत. सुनेचं कौतुक करताना आई जरा म्हणून थकत नाही. महिनाभर म्हणता म्हणता चक्क 4 महिने राहिले दोघे गावी. आईला माझा स्वभाव माहिती आहे. मला तिची सवय आहे हेही माहिती आहे.
म्हणूनच कदाचित मला अपर्णाची सवय व्हावी म्हणून मुद्दामून राहिली इतके दिवस ती गावी. एका अर्थी बरं झालं आई लेट आली, नाहीतर मला अनामिका कशी भेटली असती. गेल्या आठवड्यात अपर्णाने मला जबरदस्ती डॉक्टरकडे नेलेलं. तिच्या मते मला फास होत आहेत. मी जीव तोडून सांगितलं. शेवटी तोशाला सुद्धा बोलवलं. तो घरी आला होता आज. आई बाबा आणि बायको बसलेले त्याच्यासमोर. मीही बसलेलो त्यांच्यात. मी त्याला अनामिकेबद्दल सांगितलं होतं, पण त्याने दुर्लक्ष केलं. त्याचं बोलणं चालू असताना माझ्या डोक्यात तीव्र सणक आली. मी समजून गेलो. बोलावणं आलंय. हल्ली माझं घरी असणं कमी झालंय. घरी नाही, ऑफिसातही नाही. मी सतत अनामिकेजवळ असतो. मला दिवसाढवळ्या भास होत आहेत असं समजून सक्तीची रजा दिलीये बॉसने. ही गोष्ट घरी माहिती नाहीये. बरेच दिवस डायरी सुद्धा लिहिली नाही मी माझ्या आमच्या अनामिका आणि माझ्या विश्वास असतो. घरी सांगितलं तर पुन्हा मनस्ताप, चौकशा. त्यामुळे नकोच ते. आताही कोणाला डिस्टर्ब करायला नको म्हणून मी रूममध्ये जायला निघालो. माझा तोल जात होता. लागलीच अपर्णाने मला सावरलं, आमच्या बेडरूममध्ये नेलं आणि ती डोकेदुखीची गोळी आणायला हॉलमध्ये गेली. मी बेडवर पडून राहिलो. डोक्यातल्या कळा वाढत गेल्या आणि मी पुन्हा त्या स्वर्गाला जाऊन पोचलो. समोर दाट धुकं पसरलं होतं. मी पुढे पुढे चालत गेलो. डोकेदुखीचा विसर पडला. अचानक नाहीशी झाली ती. लहान झुडपांमध्ये ससे बागडत होते आणि त्यांच्यात एक कमनीय हरणी बसली होती. अनामिका 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 अनामिका. मी तिच्या जवळ गेलो आणि अलगद तिच्या बाजूला जाऊन बसलो. मी आलो हे तिला समजलं असावं, पण ती तसं दाखवत नव्हती. मी हलकेच तिचा चेहरा माझ्याकडे वळवला. तिचे टप्पोरे डोळे पाण्याने भरले होते. मी ते जग सोडून माझ्या जगात परत जाऊ नये असं तर तिला वाटत नव्हतं. तिच्या डोळ्यात मला युगांयुगांचा विरह दिसत होता. मी नजरेनेच तिला आव्हान दिलं. ती निमिषार्धात माझ्या भाऊपशात कोसळली. माझ्या छातीवर डोकं टेकवून ती रडत होती. का रडत होती ती? किती वेळ गेला माहित नाही. पुन्हा डोक्यात घण पडू लागली. वेदना सहन होत नव्हत्या. काहीतरी बोलायला म्हणून मी उभा राहिलो. बहुतेक तिला मला जाऊ द्यायचं नव्हतं. तिच्या डोळ्यात विरहाची व्याकुळता स्पष्ट दिसत होती. तिने माझा हात घट्ट पकडलेला. हळूहळू डोळ्यांसमोर अंधारी आली. डोळे गच्च बंद करून मी डोकं दाबून धरलं आणि तसाच खाली बसलो. आई बाबा तोशांचा आवाज हळूहळू स्पष्ट व्हायला लागला. डोळे उघडले तर समोर तोशा उभा होता. मी माझ्या बेडरूम मध्ये होतो. मला पाहता तोशाने आवेगाने मला हाक मारली. मी उभा राहणार इतक्याच अपर्णा दार ढकलून आत आली. यांचं हे वेड वाढतच चाललंय. मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून झालं, औषधं झाली, आई बाबा सुद्धा आलेत घरी. सासू तर हादरूनच गेली. यांच्या आशुतोषला बोलावलेलं आज. म्हटलं त्याला काही माहीत असेल. उलट त्यानेच विचारलं की गावाहून आल्यापासूनच त्याला असं होतंय. जे काय झालंय ते गावीच झालं असणार. काही घडलं होतं का गावी? या सर्वांचा संशय माझ्यावर आहे. आता कसं सांगू? लग्न झाल्यापासून आजतागायत हे माझ्याशी धड बोलले नाहीत. स्वतःहून कुठे एकत्र फिरायला नेलं नाही की माझ्यासाठी म्हणून काही आणलं नाही. नातं निर्माण व्हायला किमान संवाद असावा लागतो. तो आमच्यात कधी झालाच नाही. मी सासू सासऱ्यांना याबाबत काही बोलले नाही, पण सासूच्या लक्षात आलंय ते. अजून किती दिवस मी ते लपून ठेवणार होते. यांनी माझं नाव बदलून अनामिका ठेवलंय. मला अनामिकाच हाक मारतात ते. माझी अवस्था खूपच भयावह झालीय. आरशात ओळखू येत नाही मला स्वतःचा चेहरा. सर्वांना वाटतंय मी वेडा झालोय. कसं समजावं त्यांना मी की मला भास होत नाहीये अनामिका खरंच अस्तित्वात आहे. बायको पण धड बोलत नाहीये माझ्याशी. तिला वाटतंय माझं अफेअर चालू झालंय. मी भेटतो अनामिकेला. म्हणजे माझ्या कल्पनेत अपर्णाच आहे ती. मला जशी हवी तशी. मी स्वप्नात भेटतो तिला. स्वप्न. हाडामासाची अनामिका. मी स्वतः स्पर्श पाहिलाय. तिचा स्पर्श खोटा नव्हता तो.
तिच्या शरीराचा मादक गंध अजूनही माझ्या श्वासात आहे. ती जितकी आठवते तितकी अपर्णा नाही आठवत. जे सुख गेल्या 6 महिन्यात अपर्णाने नाही दिलं ते सुख मला अनामिका देत होती. ते सारं खोटं कसं असेल? या जगापेक्षा ते जग चांगलं आहे. तहान भूक कशाची आठवण राहत नाही. एका वेगळ्याच जगात वेगळीच अनुभूती घेऊन फिरत असतो. मी नशीबवान असेल की जे उपभोगतोय ते बाकीच्यांना बघायला मिळत नाहीये. मागच्या भेटीत माझ्या निघण्याच्या वेळेस अनामिकाच्या चेहऱ्यावरचे भाव पुसटसे पाहिलेत मी. माझा हात घट्ट धरला होता तिने. अगदी व्याकुळ होऊन पाहत होती माझ्याकडे. बहुतेक तिलाही माझा विरह सहन होत नसावा. तिच्या डोळ्यात पाणी होत. तिचा चेहरा विस्कळीत होता. यावेळी तिने मला परत जाऊ दिलं नाही तर बरं होईल. हे डॉक्टर्स, औषध, इंजेक्शन यांना कंटाळलोय मी. सध्या मला समजून घेणारी ती एकच अनामिका आहे असं वाटायला लागलंय. ती अपर्णासारखी दिसते पण ती अपर्णा नाही. मी अपर्णाला खूप जवळून पाहिलंय. मला तिच्यात कुठेच अनामिकेचे गुण दिसत नाहीयेत. अनामिका आणि अपर्णा दोघी दिसायला सारख्या आहेत, पण अपर्णा ही शेवग्याच्या सुकलेल्या शेंगेसारखी तर अनामिका ही ताज्या कोवळ्या काकडीसारखी. अपर्णाच्या चेहऱ्यावर कसलं तेज नाही, कसलेच भाव नाही. बघावा तेव्हा पुस्तक वाचत असते नाहीतर त्रासलेली असते. सहवासाने प्रेम वाढतं म्हणतात, पण आम्ही दोघं एकमेकांच्या सहवासात असून नसल्यासारखेच होतो. माझ्या मनी, ध्यानी, स्वप्नी केवळ अनामिकाच होती. अपर्णा फक्त नात्याने बायको आहे, परंतु अनामिका आणि मी मनाने एकरूप झालो होतो. आता आम्ही इतक्या टोकाच्या पायरीपर्यंत पोहोचलोय की एकमेकांशिवाय राहू शकत नाही, किंबहुना राहणार नाही. मला ती दिसते यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. माझेच नातलग मला वेडा ठरवायच्या मागे लागले. काय लिहू आणि कशाला? लिहिण्यासारखं काय उरले आता? त्यांच्यावर विश्वास ठेवला असता तर ही वेळच आली नसती. म्हणायचे स्वप्नात मीच दिसते त्यांना, पण वेगळ्या रूपात. कशी का दिसेना, मीच दिसायचे ना. म्हणजे समोरून बोलत नसले तरी माझाच विचार करायचे ते. गेले महिनाभर शोधतोय त्यांना आम्ही. जिथे जिथे ते जायचे ती एकही जागा बाकी ठेवली नाही शोधायची. त्यांचा मित्र आशुतोष सारखा चौकशी करत असतो, पण आता ते परतून येतील असं वाटत नाही मला. बाकीच्यांना वाटायचं त्यांना स्वप्न पडतात, पण मला माहितीये ना त्यांचं वेगळं विश्व होतं. मग त्यांचा या जगाशी संबंध उरत नसे. ते शरीरानेही तिथेच असायचे. त्यांच्या कपड्यांना कित्येकदा मला एक उंची मादक सुगंध यायचा. नुकतेच जंगल फिरून आलेत असे गारेगार लागायचे त्यांचे कपडे. गायब झाल्यानंतर जेव्हा परत हजर व्हायचे तेव्हा घामाने निथळत असायचे. डोकं दुखत असायचं त्यांचं. बराच वेळ ट्रान्समध्ये असायचे ते. मला थोडंफार उमगलं होतं त्यांचं वागणं, पण मी त्यांना समजून घ्यायला कुठंतरी कमी पडले. सत्य आणि स्वप्न यांची दिशाभूल झालेली त्यांची. लग्न जमल्यावर आधी मन जुळतात, मग स्वभाव जुळतो. आमच्या बाबतीत उलटच झालं. ते सुधारण्याचा जर वेळेत प्रयत्न केला असता तर नक्कीच यांना वाचवता आलं असतं. कदाचित आमच्या संसाराचं चित्र पालटलं असतं. पण या सगळ्याचा आता काय फायदा? कारण ती वेळ केव्हाच निघून गेलीये.